मैत्रिणींनो, आज आपण मिलमेकरची भाजी बनवलेली आहे। बघू शकता तुम्ही असा सुरेख रंग आलेला आहे। मिलमेकर शरीराला पण खूप छान असतात बघा, बघू शकता। तर तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते, चला मग। नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते। मराठवाडा फूड चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आज बघू शकता आपण हे मिलमेकर घेतलेले आहेत। 10 मिनिटं आपण कोमट पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत बघा, बघू शकता तुम्ही। आपल्याला याची भाजी बनवायची, चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, आपण एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे। लसूणला सुद्धा हे बघा भाजून घ्यायचं आहे आपल्याला, थोडासा झालेला आहे। आणि खोबरवाटीचं घेतलेले आहे, बघू शकता। मस्त लगे भाजल्यानं काय होईल ना, लसूण एकदम चवीला छान लागेल, त्यासाठी आपण भाजून घेतोय बघा। इथं आणखीन याची पेस्ट करून घ्यायची आपली, भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। खोबरं पण भाजलेलं आहे, काढून घेतो एका साईडला। का खोबरं भाजलेलं आहे बघा मैत्रिणी, झालेलं आहे, साईडला काढून घेतो मी। एका साईडला काढून घेतलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपली नवीन टाईपची भाजी आहे, मिलमेकरची भाजी बनवतोय। न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच बघा मैत्रिणींनो व्हिडिओ। हे पहा, आता खालून पण छान भाजलेला आहे, बघू शकता। आता आलटी पलटी करून घेतलेली आहे मी। हे बघा, भाजलेलं लसूण घेतलेलं आहे, आल्याचा तुकडा घेतला आहे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। सर्व आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हे पहा, खलबत्त्यात टाकलेलं आहे। आता आपण खलबत्त्यात त्याची पेस्ट करून घेणार आहोत। हे बघा, हे सर्व साहित्य घेतलेले आहे। तिथे अद्रक, लसूण, मिरच्याचा आणि कोथिंबीरचा ठेसा आहे। आणि धने पावडर घेतले, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, सुहाना मसाला, खोबरं घेतलेलं आहे काढून बघा। हे बघू शकता आपण, कांदा आणि टमॅटोची पेस्ट आहे बघा, काढून घेतली। आणि यामध्ये थोडी कोथिंबीर आणि जिरे टाकले होते मी। हे बघा, मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। गॅसवरती तेल टाकलेलं आहे, कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता जिरे टाकून घेऊया। यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे बघा। आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते, घेते। अशी झटपट होणारी भाजी आहे बघा। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप चवीला भन्नाट होती भाजी, बघू शकता तुम्ही। हे पण छान लाल कलरचं झालेला आहे आपला लसूण, मस्त लगे कडक फोडणी झालेली आहे। यामध्ये आपण पेस्ट टाकून घेऊया, कांदा आणि टोमॅटोची। आपल्याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून द्यायचं, जास्त काही गरज पडणार नाही, कारण आपण टोमॅटोला सुद्धा भाजून घेतलेला आहे आणि कांद्याला सुद्धा भाजून घेतलेला आहे मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही। जास्त वेळ लागणार नाही मसाला भाजण्यासाठी आपल्याला। टोमॅटोने मसाला सर्व काही भाजलेला आहे। यामध्ये आपण आता लाल तिखट टाकून घेणार आहोत, जेवढं लागतं तेवढं। एक अर्धा चमच टाकलेला आहे मी, अगदी थोडंसं टाकलेलं आहे थोडं। आणि हळद आहे ना, ती पण टाकून घेते बघा। आता हे करून घेते मी, बघू शकता। आता हे सर्व धने पावडर, कांदा लसूण मसाला, सुहाना मसाला, हे सर्व काही आपण तेलामध्ये टाकून देणार आहोत। भाजून घेतल्यानंतर मैत्रिणींनो थोडंसं पाणी टाकणार आहोत। हे बघा, मसाला रेडी झालेला आहे। यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकणार आहोत। हे बघा, आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हे पहा, अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे, बघू शकता मैत्रिणींनो। एकदम शेंट छान सुटलेला आहे, फोडणी मारताना एवढा ठास झाला ना, सगळे शिंकत होते घरामध्ये, बघू शकता। आपली भाजी एकच नंबर झालेली आहे बघा। आता थोडी उकळी फुटली ना, यामध्ये आपण मिलमेकर सोडणार आहोत। छान अशी उकळी फुटलेली आहे भाजीला। आता यामध्ये मी मिलमेकर सोडून टाकते बघा। आता हे बघा, कोथिंबीर टाकलेली आहे, बघू शकता। आता ही सर्व भाजीचं मसाला जे आहे ना आपल्या मिलमेकरमध्ये जाईल, त्यासाठी 1-2 उकळी मारून घेणार आहोत मैत्रिणींनो, बघू शकता। झालेली आहे आपली अशी छानशी, बघताच तोंडाला पाणी सुटायसारखी भाजी रेडी आहे बघा। हे पहा, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी, बघू शकता। माझ्या पद्धतीची एक वेळेस नक्कीच करून बघा भाजी अशा प्रकारची। आपण लसूण, कांदा, टोमॅटो सर्व काही भाजून घेतलो ना, तर चवीला खूप भन्नाट होते बघा मैत्रिणींनो। अशा प्रकारची नक्कीच एक वेळेस करून बघा। हे बघा, भाजी रेडी आहे, बघू शकता। मस्त सुरेख रंग आलेला आहे। हे पहा, मटणाला सुद्धा फिकी पडणारी आपली मिलमेकरची भाजी झालेली आहे। हे पहा, खूप छान पौष्टिक असते आहार, हे शरीराला खूप